मला ना खरं तर डोसे बनवायचे आहेत, पण डोश्याचं पीठ बनवायला ना वेळच नाही मिळत आहे. म्हणून मी काय केलंय, हे डोसा मिक्स घेऊन आले. मल्टी मिलेट डोसा मिक्स आहे, पण आपण त्याचे आधी इन्ग्रेडियंट्स बघूयात ना काय काय, आणि मग ठरवूयात बनवायचं की नाही ते. आता इथे ज्वारी 45%, उडदाची डाळ 22%, म्हणजे उरलेले 33%, फॉक्सटेल मिलेट, लिटिल मिलेट म्हणजे पॉझिटिव्ह मिलेट आहेत हे दोन्ही, आणि राईस, बीटरूट, मीठ आणि फेनुग्रीक म्हणजे मेथी. आता यांचे ना न्यूट्रिशनल फॅक्ट्स पण मी आधी वाचले आणि इथे ॲडेड शुगर असं मला दिसलं, म्हणून मी या कंपनीला ना मेसेज केला. कारण इन्ग्रेडियंट्समध्ये तर असं काहीच दिसत नाही आहे की साखर आहे बुवा किंवा गूळ आहे. तर त्यांनी मला मेसेज केला की तसं काहीच नाही आहे, ॲडेड शुगर नाहीच आहे त्याच्यामध्ये. जी आहे ती नॅचरल शुगर आहे, ती बीटरूटची आहे आणि त्यांच्याकडनं ही चूक झालेली आहे आणि नेक्स्ट लॉटमध्ये ती प्रिंटिंग चूक ते सुधारणार आहेत. सर्वात आधी हे डोसा मिक्स पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजवत ठेवते. सगळं छान मिक्स करायचं, याच्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आणि थोड्या वेळ हे असं झाकून ठेवून देते. आता तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावरती मिठाचं पाणी शिंपडते आणि मग हे डावभर एक डोशाचं पीठ त्या तव्यावर घालते. हे बघा डोसा कसा छान सुटतोय. तुम्हाला हवं असेल तर इथे आता तुम्ही वरून तूप किंवा तेल घालू शकता, पण गरज नाहीये. हे बघा किती छान सुटला डोसा. अरे वा, बघा कसा मस्त झालाय. खरंच खूप छान उठले हा डोसे, आणि त्या बीटमुळे ना रंग पण खूप छान दिसतोय लालसर.